आज म्हणजे कालच 13 तारीख आम्ही कृती समितीच्या वतीनं दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांची भेट घेतली आणि त्या संदर्भामध्ये त्या भेटीमध्ये सन्माननीय ज्योतिरादित्य सिंधियाजी यांनी कपिल पाटील साहेब यांच्यासोबत आम्ही सर्वजण उपस्थित होतो आणि सर्वांना अतिशय स्पष्ट शब्दामध्ये आश्वासित केले की विमानतळाचं काम अद्याप सुरू आहे आणि म्हणून विमानतळाचं हे काम सुरू असताना त्याच्या नामकरणाचं जिथं त्याला 3 वर्ष किंवा त्यापेक्षा कालावधी लागू शकतो त्याला आत्ताच त्याच्या संदर्भामध्ये सर्व चर्चा करणं याला प्रत्यक्षरित्या काही अर्थ नाही. प्रकल्पग्रस्तांनी आणि भूमिपुत्रांनी जी आंदोलनं केलेली आहे त्यांच्याविषयी आणि एकंदरीतच दिवा पाटील साहेब यांच्या कार्याविषयी माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. हे वाक्यसुद्धा ज्योतिरादित्य सिंधिया साहेब यांनी काढलं आणि प्रकल्पग्रस्तांच्या भावनांच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्णपणानं सकारात्मक आहोत ही भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. आज या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही ज्या वेळेला बोलतो आहे काल या संदर्भामध्ये आपल्या सर्वांच्याकडे या संदर्भामध्ये आम्ही जी प्रेस नोट बनवली ती पोचली. आपण त्याला आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी दिली आहे वेगवेगळ्या डिजिटल वाहिन्यांवरती आणि आपल्या सोशल मीडियाचे आपले जे पोर्टल्स असतील त्याच्यावरती सुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रतिसाद दिलेला आहे. अशा स्थितीमध्ये आज 16 तारखेच्या जे ठरवलेलं आंदोलन होतं विमानतळाची अनुषंगिक कामं बंद करण्याविषयी त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो आणि ते एकत्र बसून आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की जे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांनी सकारात्मक असं एक आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाच्यामुळे जे काम विमानतळ काम बंद करण्याच्या संदर्भामध्ये जे आंदोलन आम्ही पुकारलेलं होतं ते सध्या तूर्त स्थगित करायचं असं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि म्हणून याच्या अनुषंगानं या आंदोलनाच्या बरोबरीनं अन्य जे सर्व प्रश्न प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे आहेत हे मागे राहता कामा नये या दृष्टिकोनातून आता कृती समितीला फोकस करायचे. त्याचबरोबरीनं राज्य सरकारच्या माध्यमातून जोपर्यंत सिडकोचा ठराव पुढे रेटण्याच्या बाबतीमध्ये कुठंही या ठिकाणी पुढे चालत नाही आहे कारण 4 वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं आम्ही आता 3 वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं आतापर्यंत आम्ही केली. 10 जूनला मांडवी साखळी आंदोलन केलं. 24 जूनला लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आम्ही सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी गेलो मोर्चा त्या ठिकाणी काढला आणि 9 ऑगस्टला आम्ही या मुंबई पालघर ठाणे रायगड या 4 जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जे मशाल मोर्चे काढले. या सगळ्याचा एक मोठा प्रभाव हा निश्चितपणानं शासनावरती आहे त्याचा दबाव हा शासनावरती आहे आणि म्हणून शासनानं आपला सिडकोचा जो ठराव होता तो रेटण्याच्या संदर्भामध्ये ते थांबलेले आहे आणि म्हणून या अनुषंगानं आता आम्ही देखील जोपर्यंत राज्य सरकार या ठिकाणी पुढे जात नाही तोपर्यंत कामच बंद करायचं मग जेव्हा विमानतळाला नाव द्यायचा सगळा आधार धरायचा आणि ते कामच बंद करायचं अशी आक्रमक भूमिका घेण्याचं तूर्त आम्ही थांबवण्याचं ठरवलेलं आहे. याचबरोबरीनं नामकरणाचं आंदोलन हे जसं आम्ही काम बंद ठेवण्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं केली मग मानवी साखळी आंदोलन असेल त्याच्यानंतर आम्ही घेराव आंदोलन करायचं ठरवलं मशाल मोर्चे काढले अशा वेगवेगळ्या मार्गानं हे सरकारला याची जाणीव आम्ही निश्चितपणे करून देत राहणार आहोत की नामकरणाच्या बाबतीमध्ये कृती समिती आणि या सर्व जिल्ह्यांमधली प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र जनता ही तितकीच आग्रही आहे याची आठवण सरकारला आम्ही निश्चितपणानं करत राहणार आहोत आणि त्यासाठीचे वेगवेगळे जनजागृतीचे कार्यक्रम जसे आधी केले तसे याच्या पुढच्या कालावधीमध्ये देखील आम्ही चालू ठेवणार आहोत. दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं आणि खरं तर मुंबईमध्ये देखील पालघरमध्ये देखील आपण म्हणू शकू की या आंदोलनाच्या निमित्तानं प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र जेव्हा एकवटला त्यावेळेला वेगवेगळे विषय हे या सर्व जिल्ह्यांमध्ये आमच्या लक्षामध्ये आले आणि मग त्यामुळे असं ठरलं की प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न समोर आले भूमिपुत्रांचे जे प्रश्न समोर आले
तर पावसाळा संपल्याच्या नंतर कृती समितीच्या वतीनं आम्ही या सर्व भूमिपुत्रांची एक परिषद ही घ्यावी ही या अनुषंगानं आम्ही ठरवलेली आहे. या सर्व परिसरामधल्या या वेगवेगळ्या प्रश्नांना चालना देणं हे आवश्यक आहे की गरज वेगवेगळ्या वेळी कदाचित तिथल्या प्रकल्पग्रस्तांनी तिथल्या नेत्यांनी व्यक्त केली असेल. मग आता एकत्रित येऊन या संदर्भामध्ये चर्चा करणं आणि तसा पाठपुरावा शासनाकडे करणं हे आम्ही या दृष्टिकोनातून ठरवलंय. विमानतळाच्या परिसरामधल्या जे गावं आहेत 27 गावं आहेत. या गावांनी या सर्व आंदोलनांमध्ये अतिशय हिरीर पुढाकार घेतला. त्यांचे विमानतळाच्या पुनर्वसनाच्या संदर्भातले प्रश्न हे जे प्रलंबित आहे यासाठी सिडकोला आम्ही निवेदन दिलेलं होतं. पण आता हे 16 तारखेचं आंदोलन करायचं म्हणून आम्ही त्या संदर्भामध्ये सिडकोच्या संचालक मंडळाकडे किंवा MDच्याकडे पाठपुरावा केला नव्हता. आता ही आमची प्रायोरिटी इथे राहील की हे पुनर्वसनाचे जे प्रश्न त्यांचे आहेत ते पुनर्वसनाचे प्रश्न हातामध्ये घेऊन ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणं. त्यांच्या विमानतळाच्या निमित्तानं जो रोजगार तयार होणार आहे तो इथल्या प्रकल्पग्रस्तांना मिळणं यासाठी जे पावलं उचलावी लागतील ती सर्व पावलं ही कृती समितीच्या वतीनं आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये उचलत राहणार आहोत. या अनुषंगानं आज सन्माननीय अध्यक्ष आहेत, व्यासपीठावर सगळे मान्यवर आहेत. या चारही जिल्ह्यामधल्या ज्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र जनतेनं या आंदोलनामध्ये जी साथ दिली आहे त्याच्यामुळं ते निश्चितपणानं सकारात्मक दिशेनं आम्ही चाललेलो आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामध्ये दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे यासाठी एक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त हा आग्रही झाला आणि त्यातून निश्चितपणानं राज्य सरकारला ते 4 पावलं मागं थांबावं लागलेलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य सरकार ज्या दिवशी अशा पद्धतीचा प्रयत्न करेल आणि आम्हाला प्रकल्पग्रस्ताला दिवसाचा प्रयत्न करेल त्या दिवसापासून हे आंदोलन पुन्हा एकदा आम्हाला मग नाईलाजानं सुरू करावं लागेल. अपेक्षा अशी आहे की राज्य सरकार हे ते या दृष्टिकोनातून निश्चितपणानं विचार करेल. आज हे आंदोलन करत असताना या अनुषंगानं 10 जूनचं आंदोलन आहे, 24 जूनचं आंदोलन आहे किंवा 9 ऑगस्टचं आंदोलन आहे. या निमित्तानं सुरुवातीच्या काळापासून पोलिसांनी आंदोलकावर इथल्या जनतेवर दबाव ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. आंदोलन घडू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या नोटिसेस दिल्या, त्याच्यानंतर गुन्हे दाखल केले. या सर्व ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्याबरोबर कृती समिती ही ठामपणानं उभी आहे आणि त्यांना लागणाऱ्या प्रत्येक या कुठल्याही पद्धतीची गरज असेल मदत असेल तर ती करण्यासाठी कृती समिती ही सातत्यानं त्यांच्यासोबत राहणार आहे. या सर्व कालावधीमध्ये निश्चितपणानं आपण सर्वजण जे पत्रकार मंडळी आहात आपलं एक अतिशय महत्त्वाचं योगदान याच्यामध्ये राहिलं आहे. चांगली साथ सोबत सागरजी ही आपल्या सगळ्यांची राहिलेली आहे आणि मग निश्चितपणानं त्या सगळ्यांना सुद्धा या निमित्तानं आम्हाला धन्यवाद द्यायचे. ज्या समाजामधल्या इथल्या प्रकल्पग्रस्तांमधल्या भूमिपुत्रांमधल्या वेगवेगळ्या कलावंतांनी दिवा पाटील साहेबांचं जे कार्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून मदत केलेली आहे तर त्यांचंही आम्हाला या निमित्तानं आभार व्यक्त करायचे आहे. आणि म्हणून आज हे आंदोलन तात्पुरतं जरी स्थगित करत असलो तरी हे आंदोलन केवळ विमानतळाच्या अनुषंगानं त्या मंत्र्यांनी आम्हाला सकारात्मक असा दृष्टिकोन या ठिकाणी दाखवल्यामुळे आम्ही थांबतोय. या सर्व प्रश्नावरती जी प्रकल्पग्रस्तांची भावना आहे ती प्रकल्पग्रस्तांची भावना सरकारच्या पर्यंत सातत्यानं पोहोचवत राहणं यासाठी जे म्हणून करावं लागेल ते आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं करू. आज त्याची प्रेस नोट ही 2 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांपर्यंत दिली जाते आहे. आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. थोडासा या संदर्भामधल्या चर्चेमध्ये आपल्याला ही प्रेस कॉन्फरन्स सुरू करायला उशीर झाला त्याबद्दल मी व्यक्त करतो आणि निश्चितपणानं आपल्या सर्वांच्या सोबतीनं दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागेपर्यंत ही कृती समिती कार्यरत राहणार या ठिकाणी विश्वास आपल्या सर्वांना देतो. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारायचे. धन्यवाद.
नाही करावं लागलं. तात्पुरतं स्थगित आम्ही केवळ यासाठी केलेलं आहे की उड्डयन मंत्री, नागरी उड्डयन मंत्री यांनी आम्हाला सांगितलं की विमानतळाचं अजून कामच सुरू आहे, अशा वेळेला याच्या नामकरणाचा काही विषय येत नाही. राज्य सरकारनं या संदर्भात कुठला प्रस्ताव अजून पाठवलेला नाही. अशा वेळेला या विमानतळाच्या नामकरणाची चर्चा होऊ शकत नाही हे त्यांनी सांगितलं. आम्ही इथं या ठिकाणी काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं. आता हे कामच जर बंद राहिलं तर त्याच्या नामकरणाची चर्चा कशी करता येईल हाही मुद्दा त्या ठिकाणी चर्चेमध्ये निघाला. आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की जर राज्य सरकार थांबलंय, केंद्र सरकार म्हणतंय की जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत याच्या नामकरणाची चर्चा होऊ शकत नाही, तर काम बंद आंदोलन करून आणखी काही या संदर्भामध्ये आपण म्हणूया तणावाची परिस्थिती राहावी यापेक्षा जास्त शासन, राज्य सरकार थांबले, केंद्र सरकार वाट बघणार आहे, अशा वेळेला आम्ही सुद्धा एक पाऊल या ठिकाणी मागे राहिलेलं चालतो. एक गोष्ट हे वाक्य बबन पाटलांच्या मुलाखतीची परवानगी ज्यावेळेस मुलाखतीची वेळ बनते त्यावेळेला एअरपोर्टचं काम का, बाकी कामं का नाहीत, अशा प्रकारचं वाक्य मी ऐकलं. मी ती मुलाखत तुमच्या याच्यावर ऐकली आता ते आहे वाक्य त्यांनी वापरलं. महत्त्वाचा मुद्दा मी तिथे नव्हतो. मेहल पालजींच्या अगोदर मी जर तिथे असतो त्याच्या ऐवजी तर मी सांगितलं असतं ताबडतोब चला बबनदादा तुम्ही या, आणखी त्या तुमच्या 2-3 पक्ष जे असतील ना त्यांचे 2-2, 3-3 माणसं या आणि आम्ही येतो. पहिल्यांदा माझं काम बंद करायचं जिथं असेल ते आणि नंतर बाकीच्यांची कामं बंद करायची. विमानतळाचीच नाही सगळीच कामं बंद करायला मी तयार आहोत. माझं मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून माझं काम बंद करण्याचा अधिकार मला आहे. मेहल पालजी काही उत्तर देऊ शकत नव्हते, पण माझं आज ही चॅलेंज आहे की आपण तुम्हाला असं वाटतंय ना मंत्राचं काम व्हावं, बाकी सगळी कामं बंद व्हावी, हे मनापासून वाटतंय ना, मग घरीपासून कशाला बोलता. चला ना आमच्याबरोबर, आम्ही 500, 1000 जितकी काय 500, 200 मात्र जितकी लागतील 100च आम्ही राहू. तुम्ही 10 लोकच या आणि आपण जाऊन काम बंद करू. आम्ही आमच्या कोचिंगच बंद करू. आमचं काम बंद करायची तुम्हाला पाळी येणार नाही. फक्त एकच रामशेठचं काम बंद करा, जयमंत्राचं काम बंद करा, इतकं व्हायला नको. आम्ही तर आमच्यावर आरोप जे होत होते की ह्या कॉन्ट्रॅक्ट कामं चालू, ह्यांची कामं चालू आणि हे म्हणून हे याला हे करत नाहीत, म्हणजे असं आहे आमच्यावर होतं ना, हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून बोलत नाहीत. आता आम्ही बोलायनंतर मग उलटं व्हायला लागलं. यांची इमानदारी दुसरी कामं असतील दुसरी बंद करू आपण. पण एकच त्याला समाधान रामशेठ मिळत आणि जे मात्र 1-2 कामं कुठं तेच बंद करायचं आहे की इतरांचं पण आहे. कामं बंद व्हायला सगळ्यांची व्हायला की नाही, पहिलं रामशेठचं बंद करा, माझा हरकत नाही. आता एअरपोर्टचं नाही, इतर काही 1-2 कामं आहेत आमची, नाही म्हणत नाही. विद्या नाही भूषेकांचा असा आहे की बाकीच्यांची कामं बंद करणार, रामशेठची कामं बंद करायचं काय असं आहे ना. एअरपोर्टमध्ये तुमची कामं आहेत? आमचं एअरपोर्टचं एकही काम नाही, त्यामुळे त्यांनी असा मुद्दा उचलला आहे आमचं एअरपोर्टमध्ये एकही काम नाही, 1 रुपयाचं पण नाही. आले ध्यानात, 100 रुपयाचं सोडून द्या, 1 रुपयाचं पण नाही. पण त्यामुळे त्यांना मी ज्या वेळेला बोलायला लागलो पहिलं वाटत त्यांना की आपली कामं आहेत म्हणून हे कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणून हे करत नाहीत, हा त्यांचा आरोप होता. ज्यावेळेला आपण तुमच्या मीटिंगमध्ये इथे मी बोलायला लागलो 1-2 महिन्यापूर्वी, ते साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी, मग म्हणायला लागले एअरपोर्टचीच का बाकी का करत नाही. रामशेठचं काम एअरपोर्टचं नसेल बाकी असेल, पण रामशेठ सगळ्या गोष्टी करता तयार आहे. आणि फक्त एकच केंद्र सरकारकडे जाऊन त्यांनी मंजूर करून आणा म्हणतायत. ते केंद्र सरकारकडे जायला सांगता आणि दिबा पाटलांच्या जो प्रेम आहे त्यांच्या सकट महाविकास आघाडी प्रणित दिबा पाटील समिती असं नाव टाकलं त्यांची मिटिंगला. मग ह्या नावाने इतकी वर्ष रामशेठच्यावरती टीका करत आलात की हे कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणून हे करत नाहीत. मग आता त्यांच्या नावाचा तुम्ही इज्जत काय ठेवली. उद्या काय ते बाळासाहेब त्यांचे पहिल्यापासून आहेत, आम्हाला माहिती आहे, त्यांच्या घरातले आहेत, सर्व माहिती आहे. पण दिबा पाटलांचं नाव देत असताना तुम्हाला विचार नाही पडला की दिबाळी नाव देतोय पुढं बाळासाहेबांच्या नावाला काय करायचं.
त्याच्यामुळे एकदा आपल्याला दिबा पाटलांचं नाव दिल्यानंतर दोन्ही जर आपल्या समान असतील तर दुसरं नाव नको ॲक्सेप्ट करायला त्यांनी, असं माझं म्हणणं होतं. तर त्या दृष्टीनं आपल्याला इथं पाहायला गेला तर आमच्या सगळ्या बाबतीत तयार आहे, कुठल्याही बाबतीत तयार नाही अशातला भाग नाही. विमानतळाची बांधकाम बंद करा तरी आम्ही तयार आहोत. नाव लावून तुम्ही आला, आम्ही घरी बसणार, बरोबर की नाही? तुम्ही जा. म्हणजे संघटना कशाला स्थापन केली होती त्यावेळेस मला दिबा पाटील प्यारा होता ना, मग आता का नाही प्यारा? तर अशा दृष्टीनं ही संघटना स्थापन केली आणि त्या संघटना जे ठरवेल, सर्वपक्षीय संघटना आज या दरम्यान मी सांगितलं आहे, तुम्हाला कल्पना नसेल, आज 12 वाजता एक मिटिंग झाली. कुठं? कुंडेवाल पाडेघर आहे ना, तिथं सगळे क्वालिफिकेशन बंद आहेत आणि या क्वालिफिकेशन बंद आहेत त्याच्याकरता करण्याकरता काय करायचं ह्याच्यावर जे मात्र हजर होते, मी हजर होतो. त्याच्या अगोदर परवा 12 तारखेला मार्केट यार्डला आमच्या रामशेठ ठाकूर हे आहे ना, या तिथं रामशेठ तिथं जे मात्रे वगैरे सगळे क्वालिवाले तिथेही मिटिंग झाली. क्वालिफिकेशन बंद करत ते झाले कलेक्टर तहसीलदार शिकवणं तर ते चालू करण्याकरता. तर त्याच्यानंतर असं ठरलं मग आजच्या मिटिंगमध्ये की आम्ही आहोत तर तुमच्याबरोबर, पण पुन्हा परत रामशेठनं हे हायजॅक केलं. सगळेच आंदोलन एक हायजॅक करतात नको व्हायला, त्या दृष्टीनं क्वारीवाल्यांचं आंदोलन तर आज सुरू होतं आहे, काल सुरू झालं, समजा परवा सुरू झालं, परवा 12 पहिली मिटिंग झाली. तर त्या दृष्टीनं आपण सर्व पक्षीवाला बोला, आढावा पाटलांना पण बोलवा. म्हणजे आमचे 2 आमदार तर आहेतच, ते येतीलच, पण त्याच्यावर बाळाराम पाटलांना बोलवा, खासदारांना बोलवा. जे मंत्र्यांचा म्हणतो खासदारांना फोन लावला, कुणाला? बारणे साहेबांना फोन लावला. अशा तिथं हे करायचं आहे, कलेक्टरकडे आपल्या मिटिंग लावलेलं किंवा शिडकोच्या यमुनीबरोबर आपल्या 70-80 क्रेशर आहेत, सर्वांनी कोट्यवधी रुपये टाकले, कर्ज घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती 2-3 हजार लोक आज कमीत कमी तिथे पोट भरत आहेत आणि हा उद्योगधंदा बंद करायला चाललं आहे. कशाकरता? त्यांच्या लोकांचे जे रिपोर्टमध्ये टेंडरमध्ये नसलेले प्लॉट क्रेशर टाकण्याकरता दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर गावाल्यांच्या ओळखले आपले मुंगाजी वगैरे आहेत, तर त्या लोकांचं सगळ्यांना कुणालाही सप्लाय देणं बंद केले, सगळं काय केलं, मशिनी लावायची बंद केली. हे प्रश्न आता आम्हाला हातात घ्यावेच लागणार आहेत. तर ह्या दृष्टीनं बारणे साहेबांना जे मात्र फोन लावला आणि त्यांनी सांगितलं असं असं आहे आणि हे आपल्याला युनियन भेटणार आहे आणि मीटिंग घ्यायची आहे. जेमकडनं मी फोन घेतला, मी बारणे साहेबांशी बोललो, साहेब तुम्ही या, आपण सर्वांनी म्हणून होते याच्याबद्दल काहीतरी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल किंवा काहीतरी ठरावावं लागेल, कलेक्टरकडं किंवा शिडकोच्या एमडीना हे बोलावं लागेल. ते म्हणाले मी सोमवारीचं कामात आहे, पनवेलला येणार आहे, पण कामाच्या घाईत आहे आणि मंगळवारी तुम्ही दुसरीकडे जाणार आहे, बुधवारच येऊ. म्हटलं तुम्ही द्याल त्या वेळेला, कलेक्टरकडे मिटिंग असू द्या, शिडकोकडे मिटिंग असू द्या, आम्ही तुमच्यावर येऊ. आणि लोकांना सांगितलं बबन दादाला पण बोलवा. मी काय सांगितलं म्हणतं एकच नाव घेतो, अध्यक्ष आला की सर्व आलं, तर त्याच्या दृष्टीनं आम्हाला एकत्र यायला काही हरकत नाही. चांगलं काम दिबा पाटलांचं नाव द्यावं ह्याकरता आम्ही एकत्र येऊन काम करू. त्याच्या व्यतिरिक्त नाव असेल तर आम्ही त्या विषयावर एकत्र येणार नाही. पण बाकी जे प्रश्न प्रकल्पस्थांचे आहेत ते सोडण्याकडे आमचा आता आम्ही लढणार, पण एकत्र येऊन त्याचा परिणाम होणार असेल तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत. नसतील बरोबर येत तर आमची गाडी आम्हाला तितकं होईल तितकं आम्ही करू. एकच मिनटं, मगाचा विषय असं आहे की त्यांचं म्हणणं होतं, म्हणजे मागे एका मुलाखतीतही बबनदादा म्हणाले की भारतीय जनता पक्षाने काम करावं, भाजपने हायजॅक केलं आहे. तर कपिल पाटील साहेबांनी नेतृत्व केलं आणि ज्योतिरादित्य शिंदेकडे काल मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ते केंद्र सरकार सकारात्मक होतं, म्हणूनच आम्ही आज तूर्त स्थगिती घेतोय. दुसरं त्या दिवशी त्यांचं म्हणणं होतं सिडकोची सर्व कामं बंद करा. सिडकोची सर्व कामं बंद करा म्हटल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे चालू असलेले डेव्हलप प्लॉट, मग 12.5% JNPTचे प्लॉट असो किंवा अनेक गोष्टी, सिडको ही डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. आम्हाला आमचा विरोध हा डेव्हलपमेंटशी नसून विमानतळाच्या नामाकरणाकरता आमचं आंदोलन होतं. बाकी आम्ही परवाही सांगितलं की एअरपोर्टचं काम बंद करणं नको जे आंदोलन होतं. इतर कामांमध्ये प्रत्येक गोष्टीला पूर्ण सिडकोला वेगळी धरायची आणि मग आम्ही दुसरं आंदोलन करायचं की आमच्या प्रकल्पग्रस्तांचे प्लॉट मिळाले नाहीत, प्रकल्पग्रस्तांना रस्ता नाही, प्रकल्पग्रस्तांना पाणी नाही. हे दुहेरी धोरण असू नये. त्याच्यामुळे त्यांना आम्ही तेच सांगितलं की आम्ही काय करावं, भाजपनी काय करावं, कोणी काय करावं हे शिकण्याची, त्यांच्याकडून शिकून घेण्याची गरज नव्हती. आम्ही कालच्या बैठकीने आणि आत्तापर्यंतच्या आंदोलनामुळे, आंदोलनाच्या रेट्यामुळे राज्य सरकार जे आपला ठराव करू शकलं नाही, हे या आंदोलनाचं यश आहे आणि हेच पुढे राहील. ज्या दिवशी राज्य सरकार आंदोलन नावाचं
प्रस्ताव पुढे पाठवेल, विरोधातला प्रस्ताव पुढे पाठवेल, त्या दिवशी आंदोलन होईल हे जाहीर. त्याच्यामुळे आम्ही ज्याच्याकरता लढत होतो ते आत्तापर्यंत आम्हाला यश वाटतंय म्हणून आम्ही थांबतोय. हा, निश्चित लगेच दुसऱ्या दिवशी आंदोलनाला सुरुवात. कॅबिनेटने सन्माननीय बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव जर स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या भावनांवर पाणी फिरवून त्यांनी जर रेटून न्यायचा प्रयत्न केला कॅबिनेटने, तर पुन्हा एवढंच याच्याहून किंबहुना याच्याहून प्रखर आंदोलन हे त्या ठिकाणी उभारलं जाईल. बोला आणखी काय? आता पुन्हा हे सुरू होईल, त्यामुळे हे झालं की वटवट करू. ठीक. हे कोण आहे? भाजपचे हे बघा, हे कुठले आहेत? ते काँग्रेस पक्षाचे आहे. संघर्ष समितीचे हे बघा उदयराव बाबा, आणि RPX चे हे दशरथ दादा हे भाजपचे नाही, हे बाबा, हे भाजपचे नाही, आमचे अध्यक्ष हे भाजपचे नाही, ते हे सगळे जेडी दांडेलांचा भाजपची काही संबंध नाही, मी जाहीर सांगतो. नाही, जेव्हा आम्ही त्यांचं नेतृत्व करतो तेव्हा त्यांना हे समजून देणं, हा यश मिळेपर्यंत लढायचं आहे ना. मग यशाची ही पहिली पायरी आहे. जेव्हा देशाचा केंद्रीय उड्डयन मंत्री एखाद्या गोष्टीचं आश्वासन देतो आणि तो जेव्हा आश्वासन देतो तेव्हा तो आमच्याकडूनही काहीतरी अपेक्षा ठेवतो. त्या अपेक्षांची गिव्ह अँड टेकमध्ये होणार आहे ना साहेब. त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाचा मान ठेवणं आणि हे एअरपोर्ट होण्याच्या दृष्टीने पुढे जाणं हेही सकारात्मक पाऊल आहे. आणि प्रकल्पग्रस्तांना दिबा पाटलांचं नाव हवं आहे, हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याच्याकरता संघर्षाचाच हा एक भाग आहे की एअरपोर्टचं काम चालू राहणं. एक ध्यानात घ्या, एक गोष्ट अशी आहे, दिवा पाटलांचं नाव 2008 पासून 12 पासून 15 पासून पुढं आलेलं असताना दुसरं नाव आलं म्हणून हे आंदोलन सुरू झालं. आता हे दुसरं आंदोलन सुरू आल्यानंतर शिडकून ठराव केला म्हणून जास्त जोरानं हे आंदोलन सुरू झालं. आता त्यानंतर मात्र आमचं आंदोलन सुरू झाल्यावर सरकारनं धीरे चलो भूमिका घेतली आणि त्याचबरोबर मग आम्हाला केंद्रात जाऊन आम्ही पहिला कॅवेट दाखल करतात ना, अरे कॅवेट दाखल करतात ना, तसा मी केंद्रात जाऊन कॅवेट दाखल केला की आम्ही पार्टी आहोत, दिबा पाटलांचं नाव हे महत्त्वाचं आहे, तर ते त्याच्यामधील आमचं ऐकून घ्या. त्यांनी कालच ऐकून घेतलं. म्हणजे बघा, आपण बोलवतो अमुक तारखेला तमुक तारखेला. माझी काल दिल्लीमध्ये एक बैठक होती, कॉन्स्टिट्यूट क्लब नावाचा आमचा माजी खासदारांचा क्लब असतो. तर त्यावेळेला त्या मिटिंग करता मला 13 तारखेला जायचं होतं. ती 12 तारखेला सांगितलं आपली मिटिंग तुमची डायरेक्ट ठरवा नाही ठरव, पण मी आपला 12 तारखेला रात्री दिल्लीला चाललोय. तर त्या दृष्टीने मी जायला निघालो. ताबडतोब सूत्र जरा चालली आली. दशरथदादांना फोन केला, दादा असं असं मी चाललोय, आम्ही पण येतो. आणि मग प्रशांत ठाकूर महेश बालदी त्यांचंही ठरलं. म्हणजे हे 12 तारखेला दुपारी ठरलं, 13ला गेलो आणि आपले कपिल पाटील त्यांच्याकडे जेवलो. आम्ही त्यांच्या घरी आम्ही सगळे 15-20 जण होतो ना, जेवलो आणि नंतर त्यांच्याबरोबर आम्ही यांच्या सिनियरकडे गेलो. तिथं चांगली 10 मिनटं म्हणजे त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्ही 5-6 लोक गेलो होतो. त्या ताबडतोब बसून बसायला चर्चा करतात. त्या याच्यावर त्यांची खुर्ची सोडून नाही तिथं आले. मग आम्ही म्हटलं आम्ही 10-12 जण आहोत, अरे म्हणे कॉन्फरन्समध्ये जाऊया. मग ते त्यांचं ऑफिस सोडून बाजूचं कॉन्फरन्स आहे ना तिथं आले. तुम्ही त्यांचे बरेच फोटो पाहिले तुम्हाला याच्यातून. म्हणजे शिस्तीत बोलणं झालं, धावतंपळतं नाही. काही वेळेला कसं असतं, हातात कागद यायचं, बोलायचं आणि चालायचं, असं नव्हतं झालं. आणि त्यांना आपलं म्हणणं पटलेलं आहे, पण त्यांचं ना शिडकोनं इतकी घाई करायची गरज नव्हती आणि तुम्ही घाई करू नका. आमचं म्हणणं ठीक आहे, शिडकोनं करू द्या घाई. महाराष्ट्र सरकारनं अजून तो ठराव पुढं पाठवलेला नाही. आमचा चेक द्यायचा आमचा प्रयत्न आहे, तो आमचा आम्ही सक्सेस झालेले आहोत. पुढे ज्यावेळेला कधी ते पुढं सुरू करतील त्यावेळेला पुढे सुरू करू. धन्यवाद. ओके.
तुम्हाला बाद में देंगे नाही आपण एक मिनिट अरे. कन्क्लूड करू आणि मग त्यानंतर हाँ, एक ये एक देखो, बाईट आहे त्या चालू अभी होणार दो MLA है, नाही नाही ये दादा सब हिंदी में बोलेंगे, मराठी में बोलेंगे, पहला अपना इधर का होने दो, बाद में बाइट आपको दे देंगे, हाँ? बाइट में देंगे. आता आम्ही त्यांच्या हातात चार्ज देतो, कार्याध्यक्ष आणि MLA. आम्ही सिनियर नेत्यावर मार्गदर्शन करायला आहोत. सर्व वाहिन्या, पत्रकार आणि माझे बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने आज ही पत्रकार परिषद घेण्याची जी वेळ आलेली आहे त्यामध्ये अनेक कारणं आहेत. एक दोन कारणं अशी आहे की स्वतः महाराष्ट्र सरकारने सिडकोने केलेल्या ठराव कुठेही आग्रही भूमिका घेतलेली नाही. आम्ही ज्यावेळी केंद्र सरकारकडे गेलो, केंद्र सरकारला निवेदन दिल्यानंतर त्यांनी याबाबत दिबांचा संपूर्ण राजकीय प्रवास परिचित आहे, आमचा सकारात्मक दृष्टिकोन असेल. तिसरं कारण असे की अनेक ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या भागातून कार्यकर्त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या भागातील त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही अशा प्रकारचं एक चर्चा सुरू झाली. आणि मग सर्व कोणकोणते प्रश्न आहेत की जे दिवाणच्या आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बरोबर घेता येईल, या प्रश्नांचा देखील साकल्याने विचार करणं आवश्यक. एक तर 15 ऑगस्टला संपूर्ण पोलीस यंत्रणा आपल्या कामामध्ये कार्यमग्न असणार आहे. सकाळी आम्ही आंदोलन करणार आणि सकाळी ते डोळे पुसत आमच्या त्या आंदोलनाकडे येणार. शेवटी आमची एक नैतिक जबाबदारी आहे की आम्ही 16 तारीख करण्यापेक्षा अधिक जर वेळ दिला असं थोडं तर पोलिसांचाही देखील ताण कमी होऊ शकला असता. परंतु आम्ही तोही दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे. आज या ठिकाणी जे काय आम्ही पत्रकार परिषद घेत असताना विविध राजकीय सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे वेगवेगळ्या समस्या आहेत. जसं 95 गावाची समस्या आहे तशा आमच्याही गेल्या अनेक वर्षापासून मी कोणत्याही पक्षाला, कोणत्याही नेत्याला मी दोष देत नाही. आम्ही संघटित होत नव्हतो आणि म्हणून सारं दुर्लक्ष होतं, ही वस्तुस्थिती आहे. जर का आम्ही संघटित झालो नसतो तर आज आमच्या प्रश्नाकडे फारसं गांभीर्याने पाहिलं तर गेलं असतं. हे प्रथमच संयुक्त महाराष्ट्रानंतर हा भूमिपुत्र एकत्र झालेला आहे. दिबा पाटलांनी जो काही मार्ग आम्हाला दिलेला, आदर्श मार्ग दिलेला आहे, त्या मार्गाने एकसंध झालो तर आपल्याला कुठल्या काही समस्या सुटेल ही या आंदोलनाच्या मागे भूमिका होती. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे लोक या ठिकाणी आले. आता आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने या ठरावाबाबत कुठलीही कॉमेंट्स केलेली नाही, साधी कॉमेंट्स केलेली नाही की आम्ही या ठिकाणी काय करू. ते शांत बसलेले आहे. अशा वेळी आम्ही आक्रमक भूमिका घेणे देखील उचित नाही. या ठिकाणी हवाई वाहतूक मंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. केंद्रीय मंत्री या ठिकाणी आमचे पाटील साहेब आहेत, त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आज या ठिकाणी भागामध्ये कोणकोणत्या समस्या अशा उग्र आहेत की ज्या संदर्भात देखील लक्ष आमचं वेधलेलं आहे. मूलभूत असं आहे की आमचं जे गेल्या अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर 1914 आणि 1916 साली ब्रिटिशांनी गावठण जी जाहीर केली त्याच्यानंतर गावठणं नवीन जाहीर झाली नाहीत. 10 वर्षांनी गावठाण विस्तार होणं होतं. कदापिही कुठल्याही सरकारने गावठाण विस्तार केलेले नाही. हे प्रश्नसुद्धा तितकेच अतिशय महत्त्वाचे आहे. त्याला जो चटई क्षेत्र दिलेला आहे त्याच्या धरती नागरिकांना वाढलेलं आहे, त्याच्या संख्याबलप्रमाणे वाढल्यानंतर त्याला घर बांधण्यासाठी जो अपेक्षित चटई क्षेत्र पाहिजे तो देखील मिळणे आवश्यक आहे. हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपल्याला कल्पना असेल की ज्या संपूर्ण या भागाचा आपण अभ्यास केला तर या भागामध्ये विविध समस्या आहेत. मग ती कधी मच्छीमारांचं असेल, आज कल्याण खाडीपासून तर पालघरपर्यंत दूषित पाणी झाल्यामुळे तो मच्छीमाराचा व्यवसाय कळव्या पाण्याचा गेला. परंतु काही प्रमाणात मच्छीमारांचे प्रश्न ते देखील पालघर असो किंवा उरण या भागातले असो त्यांचेही प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत.
त्यांच्याही प्रश्नाकडे आम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे. MIDCचा प्रश्न आहे. MIDCचा प्रश्न तर अतिशय भयानक आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे. एक वडिलांचे 2 मुलं होती आणि दोघांकडे एका वडिलांच्या नावे फक्त 4 एकर जागा होती. वडिलांनी सांगितलं ही 2 एकर तुला घे, ही 2 एकर तुला घे. दोघांनाही नवी मुंबईत 4 एकर दिली गेली. दोघेही मुलं खुश झाली. परंतु एकाची ॲक्विशन MIDCमध्ये गेली आणि एकाची ॲक्विशनमध्ये सिडकोमध्ये गेली. सिडकोमध्ये ज्याची 2 एकर गेली त्याला 10 गुंठे जागा आणि MIDCमध्ये जे गेले त्यांना फक्त 1 गुंठा. ही विषमता कुठेतरी दूर करण्यासाठी सरकारच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. आम्ही मनोहर पाटील त्या MIDC प्रकल्पाचे अध्यक्ष आहेत. आम्ही अनेक आंदोलनं केली. त्या ठिकाणी सुभाष देसाई साहेबांसोबत चर्चाही झाली आणि त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनात द्यायचा विचारही केला होता. आम्ही नंतर काही अंशी त्यात प्रगती झाली नाही असं म्हणता येणार नाही की 7-12 सदरी ज्यांची नावं असतील त्यांना एक गाव देऊ, परंतु ते आक्रमक जर आंदोलन झालं तर अधिक लोकांना न्याय मिळेल. बंद कारखान्याचा प्रश्न आहे. बंद कारखान्यासंदर्भात सरकारने 1973-74 एक धोरण आखलं. ज्या इंडस्ट्रीजसाठी, ज्या औद्योगिकरणासाठी ज्या जागा संपादित केल्या असतील त्यांनी जर वापरात आणल्या नसतील, उदाहरणार्थ 100 एकर जमीन घेतली आणि 40 एकरचा वापर आहे, 60 एकर पडीत असेल, किंबहुना घेतलेल्या असं वापरातच नसेल, अशा जमीन 15 वर्षानंतर त्या मूळ शेतकऱ्याला देताना शेतसाऱ्याच्या 100 पट आकाराकडून परत दिल्या गेल्या पाहिजे. कधीतरी हा प्रश्न कधी आला का? एखाद्या शेतकऱ्याला तर परत मिळाली का? लोकांच्या मनामध्ये आज ते भावना आहे की आम्हाला सरकारकडनं, प्रशासनाकडून कुठलाही न्याय मिळाला नाही. JMPT सारखा आहे, रेती व्यवसाय गेल्या अनेक वर्ष पिढ्याने पिढ्या असलेला हा व्यवसाय, ज्याचा मी 1970 साली एक व्यापारी म्हणून तिथे गेलो. अचानक त्या ठिकाणी चौपाटी उभारण्याचे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये केलं आणि दुर्दैव आहे की संपूर्ण डुबीचा व्यवसाय बंद केला, प्लॉट बंद केले. हे सगळे प्रश्न आहेत लोकांच्या रोजगारीचा. त्यामुळे काय झालं, संपूर्ण रेतीचा व्यवसाय बंद केल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र 5 ते 10,000 लोक त्या व्यवसायापासून दूर झाले. आदिवासी जो होता, वाडा मोखाडा या भागातला डहाणू, ज्या ठिकाणी भयंकर मोठ्या प्रमाणात कुपोषण होत असतं, त्या भागातले कर्मचारी होते. असे 25 ते 30,000 लोक एका रेती व्यवसाय फटकाने बेकार झालेले आहेत. आज काय झालं, त्या भागामध्ये यांत्रिकीकरणामुळे तुम्ही ताबडतोब करा आणि खोदकाम करा. अरे यांत्रिकीकरणाला तुम्ही 1975 साली बंदी केली, आता तुम्ही कसे देता परवानगी? आमचा डुबी व्यवसाय, डुबी मारणारा व्यवसायी त्या ठिकाणी रॉयल्टी सरकारला देतोय आणि तुम्ही खोदायचे पैसे देता. हे उलट दुष्टचक्र चालू आहे. यामुळे पुनश्च आम्ही त्या मूळ शेतकऱ्यांना रोजगार कसा मिळेल ही देखील आमची त्यामागे भावना आहे. हेही देखील आम्हाला ते आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न घ्यायला पाहिजे. अनेक प्रश्न आहेत. मग कदाचित तो नेवाळीचा विमानतळाचा प्रश्न आहे, हा भयानक प्रश्न आहे. स्वातंत्र्यापूर्वाचा 1942च्या त्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाकरता जमिनी संपादन केली होती. त्याच्यामध्ये ती जमीन परत देण्यासंदर्भात निश्चित करार झाला. दिल्या गेल्या का? त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, त्यांना बेधाम मारहाण केली. अशा सगळ्या प्रश्न आहेत की ज्यामध्ये आम्ही ह्या दिबा पाटलाच्या नावाने जे काही कृती समिती आहे तेही प्रश्न घेणार आहोत. पण दिबा पाटलाचा प्रश्न हा अग्रभागी असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन तूर्त तरी सरकार आणि केंद्र सरकार यांच्या भूमिका काय आहेत, आश्वासित हे शांत बसलेले आहेत, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पण दोन्ही जरी सरकारने जरी आमच्या विरोधात भूमिका घेतली, केंद्र आणि राज्य सरकार, तर त्यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू. ही भूमिका आमची कायम असेल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आम्हाला आज जे सकारात्मक दृष्टिकोन जे केंद्र सरकार मिळालेलं आहे तो तसाच राहावा. आणि म्हणून त्यांच्या एका विनंतीनुसार की विमानतळाचं काम जर तुम्ही 2-5 वर्ष रखडले गेलं तर त्याची कॉस्ट किती होईल, पुन्हा तो बर्डन तुमच्या आमच्यावरच आहे. त्यामुळे तुम्ही कायदेशीर तुमचं जे काम हे आंदोलन आहे ते काय होतं, तुमच्या निगेटिव्ह जर जात असेल तर तुम्ही जरूर घ्या. सकारात्मक दृष्टी सरकारचा असेल, केंद्र सरकारचा कदाचित असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी शांतपणे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारची भूमिका आमच्या आज कृती समितीने घेतलेल्या आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही हा कार्यक्रम तूर्त
ह्या शब्दाकडे लक्ष 16 द्या. तारखेचं आंदोलन 16 तारखेचा हा तूर्त ह्या शब्दाकडे लक्ष द्या. आम्ही कधाही कायमस्वरूपी नाही, तर साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या संबंध आम्ही परिषद घेणार आहोत भूमिपुत्रांची. त्यांच्या काय म्हणणं आहे त्यांच्याकडनं काय आम्हाला काय माहिती आणखी मिळते का, त्या कोणकोणत्या प्रश्नाला प्राधान्य देऊ ते देखील आम्ही घेणार आहोत. कारण ही कृती समिती आता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील एकही समस्यांकडे लक्ष वेधणार आहे. आणि सर्व पक्षीय आज परवा बघा, आज अतुल भगत आले, मनसेचे आले व्यासपीठावर, गेले काही दिवस. हा बदल होतो आहे, हा बदल होतो आहे. शेतकरी कामगार पक्षाने बदल करत चाललेला आहे, काँग्रेस बदलाच्या मार्गावर आहे. ह्या सगळ्या जर बदलाच्या मार्गावर असेल तर आम्ही आंदोलन कशाला करणार. हळूहळू त्यांच्या बदलाव होतो आहे, विचारात बदलात होतो आहे. आणि आम्हाला समाधान वाटतो आहे की कुठल्याही पक्षावर आम्ही दोष न देताना आता ते स्वतः जर सामाजिक काही त्यांच्या विचारात जर बदल होणार असेल तर आम्ही त्याचं नक्की स्वागत करू. आम्हाला ते हवं आहे. या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशांतता पसरवायची आणि मग आम्ही काही ते हिरो बनण्यासाठी आम्ही आलो नाही. तर आम्हाला हा प्रश्न देखील चर्चांती नक्कीच सोडायचा आहे शांततेपूर्वक. परंतु त्या संदर्भात विभांचा हा प्रश्न अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून हा प्रश्न सोडवेल असा आम्ही आशावाद करतो आहे. आणि म्हणून केवळ विरोधासाठी विरोध असं आंदोलन न होताना आम्ही देखील एक सामंजस्य भूमिका घेऊन कृती समिती घेतो आहे की सरकारने देखील याबाबतीत एक पाऊल उचलावं. आम्ही एक पाऊल उचललं. आपण या ठिकाणी हा प्रश्न